नमस्कार मित्रांनो. आज 24 जुलै 2026, उद्या 25 जुलै 2026, आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त माझ्या तमाम शेतकरी बांधवांना आणि माझ्या तमाम मित्रपरिवारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, माझे बरेचसे मराठवाड्यातील शेतकरी मित्र मला फोन करून विचारणा करत आहेत की सर, मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस कधी पडेल? पिकांना जीवनदान देणारा काही भागात पाऊस झालेला आहे, परंतु अद्यापही गोदावरीच्या खोऱ्यात पिकांना जीवनदान देणारा पाऊस सुद्धा झालेला नाही. अद्याप सुद्धा तिथं त्या भागात पिकांना सिंचन करणारे व्हिडिओ मला प्राप्त झालेले आहेत. ते व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. आणि पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज म्हणजे 30 जुलै पर्यंतचा हवामान अंदाज आपण वर्तवणार आहोत. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, ही जी प्रतिमा आहे, आज बऱ्याचशा मित्रांनी थोडीशी शंका व्यक्त केली. त्यांची शंका दूर करण्यासाठी मी याचं विश्लेषण तुम्हाला सांगत आहे. नॉर्थ इंडियन ओशन ट्रॉपिकल वेदर आउटलुक हे उत्तर हिंदी महासागरातील मोठ्या प्रणाली, लक्षात घ्या, सिस्टीम म्हणजे मोठी चक्राकार परिस्थिती ची माहिती दर्शवणारा हा नकाशा आहे, हे मॉडेल आहे. त्यांनी इथं सांगितलं मित्रांनो, येणाऱ्या 3 आठवड्यापर्यंत म्हणजे साधारणतः 15 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी आणि या ठिकाणी कुठेही किंवा बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात कुठेही मोठी सिस्टीम होणार नाही, मोठं चक्रीवादळ होणार नाही. छोट्या मोठ्या सिस्टीम मित्रांनो या साईटला सुरू असतील हे आपण सातत्याने सांगितलेले आहे. कारण हा वायव्य बंगालचा उपसागर आहे, उत्तर बंगालचा उपसागर याला सुद्धा म्हटलं जातं. आणि याच ठिकाणी सिस्टीम तयार होतील. त्या सिस्टीम मित्रांनो त्याचे मार्ग सुद्धा आपल्याला माहिती आहे, ओडिसा उत्तर वगैरे, भुवनेश्वर उत्तर या साईडकडून ते जातात. आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात घाटावर जबरदस्त पाऊस होतो. तो मागील 2 सिस्टीममुळे झालेला आहे. आणि मित्रांनो, येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी सिस्टीम बनण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर सिस्टीम बनली तर काय होतं याचं आपण थोडक्यात मार्गदर्शन करणारच आहोत. तर हे मोठी सिस्टीम म्हणजे चक्राकार परिस्थिती पुढील 3 आठवडे बंगालचा उपसागर असेल, अरबी समुद्र असेल, या भागात होणार नाही हे दर्शवणारं हे मॉडेल आहे, हे लक्षात घ्या. ते ह्या मॉडेलने सांगितलेले आहे. याचा अर्थ छोट्याला लो प्रेशर बनणारच नाहीत किंवा सर्क्युलेशन बनणार नाही असं नाही, सर्क्युलेशन ते बनत असतात. हे पहा मित्रांनो, त्याचंच हे मॉडेल आहे आजचं लेटेस्ट ट्रॉपिकल सिस्टीमचंच. मित्रांनो, BOB म्हणजे बंगालचा उपसागर या ठिकाणी 10% चान्सेस या मॉडेलने दाखवलेले आहेत सिस्टीम बनण्याचे. ती कुठे बनेल? आपण सातत्याने सांगितलं की या वर्षी ज्या सिस्टीम बनतील त्या उत्तर वायव्य बंगालच्या उपसागरात बनतील आणि त्यामुळे या भागात चांगल्या पावसाच्या नोंदी होतील आणि ते होताना दिसत आहे. मित्रांनो, जोपर्यंत आपल्या दक्षिण बंगालच्या उपसागरात सिस्टीम बनत नाही किंवा विशाखापट्टणमवरती जोपर्यंत अटॅक करत नाही या ठिकाणाहून, ती थेट महाराष्ट्रावर येते मित्रांनो, अगदी मराठवाड्यावर येते. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी जर सिस्टीम बनली ती आंध्र प्रदेशला धडकून जर महाराष्ट्राला दिला, कुठलाही अर्था वरत नाही, डायरेक्ट हा पाऊस महाराष्ट्रात मराठवाड्यात पडतो आणि त्या सिस्टीमची आपण वाट पाहत आहोत. आणि अशी सिस्टीम मित्रांनो साधारणतः 15 ऑगस्ट नंतर बनत असतात. कारण 15 ऑगस्ट नंतर काय होतं लक्षात घ्या, 15 ऑगस्ट सप्टेंबरच्या नंतर या सिस्टीम बनायला सुरुवात होतात. ऑक्टोबरमध्ये सुद्धा बंगालच्या उपसागरात अनेक सिस्टीम बनतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडं हिवाळ्यात सुद्धा पाऊस पडतो. मित्रांनो, ही सिस्टीम बनणार आहे. हा पिवळा कलर आपल्याला त्याचा संभाव्य मार्ग दाखवता. याचा अर्थ लगेच ती त्याच मार्गाने जाईल असं काही नाही. आणि 10% चान्सेस फक्त आपल्याला या ठिकाणी सिस्टीम बनण्याचे आहेत साधारणतः पुढील 2-4 दिवसामध्ये, 30 तारखेच्या आत. 25 तारखेनंतर 30 तारखेपर्यंत या ठिकाणी कधीही सिस्टीम बनू शकते. आणि पुन्हा एकदा त्याच्या आत मित्रांनो पाऊस हा राज्यात वाढू शकतो. कुठे कुठे वाढेल तो पाऊस हे आपण पाहू. तर तो पाऊस मित्रांनो या सेकंड जर सिस्टीम बनली तर त्याकडे बाष्पयुक्त वलावा हा खेचला जातो. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी सातत्याने सांगितलेलं आहे
की यावर्षी जोही पाऊस पडणार आहे, हा अगदी मी स्टार्टिंग 5 महिन्यापूर्वीच 8 महिन्यापूर्वी सांगितलेले, यावर्षी जोही पाऊस पडेल हा पश्चिम किनारपट्टीवर पडणार आहे. मग कोस्टल लाईन अगदी मित्रांनो केरळ ते आपण गुजरातपर्यंत सांगितलेले, परंतु केरळला बी मित्रांनो म्हणावा तेवढा पाऊस झालेला नाही. हे लक्षात घ्या. जेवढा पाऊस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर झालेला आहे, तेवढा पाऊस केरळला सुद्धा झालेला नाही. पण तो होईल येणाऱ्या काळात. कारण नंतर 15 ऑगस्टच्या नंतर त्या सिस्टीम वाढणार आणि या ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 1 किलोमीटर उंचीचा सह्याद्री पर्वत आहे. सरासरी त्याची 1 किलोमीटर उंचीची पर्वत श्रेणी आहे. जेव्हा इकडून बाष्पयुक्त वलावा येतो, तेव्हा या ठिकाणी त्याची जबरदस्त धडक होते. सोमालिया जेट हे या ठिकाणाहून अशा पद्धतीने विषुववृत्ताला वळसा घालून त्या ठिकाणी इथं येतात, त्याला धडकतात आणि त्यामुळे मित्रांनो घाटावर जबरदस्त पावसाचा अटॅक होतो आणि पुन्हा एकदा या सिस्टीमकडे बाष्पयुक्त वारे खेचल्या गेल्यामुळे पुन्हा एकदा अटॅक होणार आहे घाटावर आणि घाटाच्या पश्चिम उतारावर. हे लक्षात घ्या आणि त्यामुळे मित्रांनो सातत्याने हा घाट सक्रिय राहणार आहे. नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम, मित्रांनो खाली दक्षिणेकडे कोल्हापूर, सांगली, सातारा पश्चिम ही संपूर्ण किनारपट्टी अ, आपल्याला सक्रिय दिसणार आहे आणि घाटावर सुद्धा सक्रिय असणार. त्यामुळे जायकवाडीत पाण्याची आवक राहणार आहे. जायकवाडी भरेल हे आपण सातत्याने त्या वेळेस सांगितलेले आहे. त्याच अंदाजामध्ये सुरुवातीचे सांगितलेले उजनी आणि जायकवाडी सारख्या मोठ्या जलाशयामध्ये पाणी जमा होईल हे आपण सांगितलेले आहे. तर मित्रांनो या सिस्टीमचा परिणाम येणाऱ्या 5 दिवस आणि 5 दिवस आणि पुढील 3 दिवसामध्ये कसा असेल ते आपण वेगवेगळ्या मॉडेलनुसार समजून घेऊ. तर मित्रांनो हे मल्टी मॉडेल आहे. हे लक्षात घ्या. मल्टी मॉडेल तर हे माहिती आहे साधारणतः 1 आठवड्याचा हा अंदाज आहे. 30 तारखेपर्यंतच आपण फार लांबचा अंदाज सध्या घेणार नाहीत. लांबचा अंदाज तेवढा सत्य होत नाही. तर मित्रांनो इथं आपण कलर कॉम्बिनेशन समजून घेऊ. ग्रीन कलर म्हणजे पाऊस, अतिरिक्त पाऊस दर्शवतो. व्हाईट कलर म्हणजे सामान्य पाऊस दर्शवतो. फिक्कट येलो सॉरी फिक्कट लाल कलर हा थोडासा कमी पाऊस दर्शवतो आणि अधिक डार्क लाल कलर हा अतिशय कमी पाऊस दर्शवतो. जेवढा कलर डार्क लाल हा तेवढा पाऊस कमी असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ लगेच पाऊसच पडणार नाही असं नसतं, हे लक्षात घ्या. या कालखंडात पावसाळ्याचं सिस्टीम आहेत, मोसमी वारे सक्रिय आहेत आणि बाष्प आर्द्रता ते स्वतःसोबत घेऊन येतात. त्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस किंवा त्या वाऱ्यामुळे हा पाऊस होत असतो. पण एकूण या मॉडेलने आपल्याला असं सांगितलेलं आहे की 25 तारीख ते 30 तारखेपर्यंत राज्यात अ, अंतर्गत महाराष्ट्रात मित्रांनो विशेषतः मराठवाड्यात मोठ्या पावसाच्या नोंदी होणार नाहीत. अगदी नोंदीच होणार नाहीत हे म्हणणं धाडसाचं आहे. हलक्या, मध्यम आणि क्वचित ठिकाणी पावसाच्या नोंदी होत असतील, परंतु घाटावर पाऊस सक्रिय राहील असं या मॉडेलकडून आपल्याला जर इथं सिस्टीम बनली तर या ठिकाणी पाऊस सक्रिय राहील असं या मॉडेलकडून आपल्याला दिसून येते. वेगवेगळे मॉडेल मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सध्या हे आमचे जळगावचे यांनी 2 दिवसापूर्वी जे पाणी सुरू केलेलं आहे, आमच्या गोदाव पट्ट्यातील हे शेतकरी आहेत. अद्यापही त्यांचं सिंचन चालू आहे. बंद त्यांनी केलेलं नाही. एवढा पाऊस पडत होता, ढगाळ वातावरण होतं. अतिशय नॉर्मल पाऊस आमच्या भागात झालेला आहे. तुम्ही अजून एकदा पाहू शकता. अद्यापही त्यांचं आज रोजी सुद्धा सिंचन चालू आहे. की काल परवाचा हा व्हिडिओ आहे. हे लक्षात घ्या. मराठवाड्यातील दक्षिण मराठवाड्यातील परिस्थिती खूप वाईट आहे मित्रांनो. त्याला आपण नाकारू शकत नाहीत. हे त्यांचे सिंचनाचे व्हिडिओ त्यांनी आपल्याला पाठवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे पावसाची कंडिशन अतिशय यांनी हे सिंचन करून पेरलेलं आहे मित्रांनो थोडंसं पाणी. तर या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो हे GFS चं हे मॉडेल आहे. या मॉडेलने पुढील 27 तारखेपर्यंत आपण 3 दिवसाचा अंदाज यामध्ये वर्तवलेला आहे. तुम्ही पहा घाटावर जबरदस्त पावसाची ऍक्टिव्हिटी चालूच असणार आहे. अगदी पुणे पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम, नाशिक पश्चिम, इगतपुरी मित्रांनो या ठिकाणी इगतपुरीला चांगला पाऊस. जायकवाडी धरण हे 15 ऑगस्ट पर्यंत मित्रांनो 60% पर्यंत जाण्याची शक्यता राहील आणि ऑगस्ट इन किंवा सप्टेंबरचा पहिला आठवडा जायकवाडी धरण भरलेलं असेल, लक्षात घ्या. 90% आसपास 90% पुढे ते भरेल आणि गोदापात्रात पाणी सुटल्यानंतर मित्रांनो 12 आमच्याकडे केटीवेर आहेत, कोल्हापूर टाईप बंधारे आहेत.
गोदापात्रामध्ये अगदी पैठण पासून ते नांदेडपर्यंत, बाभुळगाव आहे नांदेड, तिथपर्यंत जवळपास 12 केटीवर आहेत, कोल्हापूर टाईप बंदर आहेत. जेवढं पाणी जायकवाडी धरणात अ, जमा होते, अगदी मित्रांनो त्यापेक्षा कमी, एवढं म्हणता येणार नाही आपल्याला कारण, परंतु मोठ्या प्रमाणावर एक एक केटीवर मित्रांनो 2-2 टीएमसीचं आहे. लक्षात घ्या. काही 1 टीएमसीचे आहेत, काही 2-2, 3-3 टीएमसीचे आहेत. एक साधारणतः एक 25-30 टीएमसी पाणी या गोदापात्रात जमा होतं आणि ते मित्रांनो होणार आहे हे लक्षात घ्या. आणि माझा संपूर्ण गोदाकाठ या केटीवर अवलंबून आहे. निश्चित घाटावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू असणार आहेत, त्यामुळे हे सर्व गोष्टी होणार आहेत. मित्रांनो हे त्याच्यापेक्षा विश्वसनीय मॉडेल आपला, या मॉडेलवर सर्वात जास्त विश्वास आहे. घाटावर पाऊस पडेल. इथं पहा मित्रांनो, नाशिक इगतपुरीला जबरदस्त पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. ह्या 27 तारखेपर्यंत हे चालू राहणार आहे. गोदावरीला पाणी आता चालू झालेलं आहे मित्रांनो. साधारणतः 50 ते 25 हजाराचं आवक ही गोदावरीला सातत्याने आता चालू राहणार आहे. या ठिकाणी जबरदस्त नोंदी आहेत. परंतु मित्रांनो माझा अंतर्गत महाराष्ट्र, ज्याला मी माझा मराठवाडा म्हणतो, या मराठवाड्यामध्ये मित्रांनो छत्रपती नगरचा दक्षिण भाग, यामध्ये पैठण आहे, वेमंड आहे, पाचोड भाग आहे मित्रांनो, जालना माझा आहे, यामध्ये घनसंगी तालुक्यात कित्येक गावात अद्याप पाऊस नाही. अंबड तालुका आहे आमचा दक्षिण भाग, यामध्ये पाऊस नाही. बीड जिल्हा आहे मित्रांनो, गेवराई आहे, माजलगाव आहे, या भागात पाऊस नाही. हा ग्रीन पट्टा पाऊस दर्शवत नाही मित्रांनो. गडी वगैरे परिसरात पाऊस कमी आहे. हे सर्व मित्रांनो अतिशय कमी पावसाचं दाखवत, परंतु हा पिवळा कलर आपल्याला थोडासा बऱ्या पाऊस, मध्यम पाऊस दाखवत आहे. कधी 25, 26 आणि 27 3 दिवसाचा हा अंदाज आहे मित्रांनो. नांदेडकडे चांगला पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रात चांगला, इथं जळगाव, धुळे, नंदुरबार म्हणजे जळगावचा भाग आहे, या भागात चांगला पाऊस दाखवलेला. नंदुरबार वगैरे, जळगावला माझे खूप मित्र कंपनी आहे, तुम्हाला सुद्धा पाऊस राहणार आहे. अकोला आहे, या भागात पाऊस राहील. अमरावतीला सुद्धा पाऊस कमी दाखवलेला आहे मित्रांनो. मध्य अमरावती, स्वतः अमरावती शहरामध्ये सुद्धा पाऊस कमी असतो. त्याचं एकूण जर वार्षिक पर्जन्य जर पाहिलं तर अमरावतीच्या फक्त उत्तर भागामध्ये पाऊस चांगला असतो. बीड आहे मित्रांनो, बीड आहे, जालना, धाराशिव, लातूर, सोलापूर, परभणी, हिंगोली या पट्ट्यात सुद्धा मित्रांनो बरा पाऊस या मॉडेलने आपल्याला दाखवलेला आहे. या पद्धतीने जर पाऊस झाला तर कदाचित आमच्या मित्राचे जे सिंचन चालू आहे, अशा सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांचं सिंचन बंद होऊ शकतं, अशी एक अपेक्षा आपण 27 तारीख आणि पुढील 30 तारखेपर्यंत करूया. आणि ईशान्य वायव्य बंगालच्या उपसागरात परत एकदा लो प्रेशर सिस्टीम बनन, अशी एक आपण शक्यता वर्तवलेली आहे. 10% चान्सेस आहेत ती बनावी आणि पुन्हा राज्यात चांगला पाऊस पडावा, एवढीच अपेक्षा आपण निसर्गाकडून करूया. पांडुरंगा करून आपण ती अपेक्षा करूया मित्रांनो. एकीकडे राज्यात धोधो पाऊस कोसळतोय, दुसरीकडे राज्यात शेतकरी अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे, पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पिकांना सिंचनाची गरज आहे. ऊसासारखं मित्रांनो अतिरिक्त पाणी लागणारं पीक हे अद्याप त्या ऊसाच्या क्षेत्रात पाऊस समाधानकारक झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्याला चांगला पाऊस व्हावा, एवढीच अपेक्षा आपण पुन्हा एकदा पांडुरंग चरणी करतो, थांबतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो ऑफिशियल IMDच्या चॅनलला भेट द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.